नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी मराठी व्याकरण आपण होती अलंकार. पहा बाळांनो, अलंकाराच्या मालिकेमध्ये आपण आज आपण होती अलंकार पाहणार आहोत. मग ओळखायचं कसं आपण होती अलंकार? पहा, एक उदाहरण घेऊया. नै हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. पहा बाळांनो, यामध्ये काय सांगितलंय? तर उपमेयाला लपवलेलं आहे. आता लपवलेलं या शब्दाचा अर्थ उपमेय असून सुद्धा ते उपमेय नाही, उपमानच आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आणखीन पुढे जाऊन उपमेयाचा निषेध केला आहे. आता हे ओळखायचं कसं? तर बघा, इथं निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. अंडरलाईन करून ठेवायचा. बघा, आपण होती अलंकार म्हणजे काय? उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आपण होती अलंकार होतो. ओळखायचं कसं? न, नव्हे, नोहे, जसे, कसले असे शब्द त्यामध्ये येतात. आता आणखीन एक उदाहरण म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई काणी, मज होय शोककारी. नोहेच हाक माते, नोहेच, पहा, नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी. आणखी एक उदाहरण बघूया. ओठ कशाचे, देठच फुलाच्या पारिजातकाचे. हे हृदय नसे थंडील धगधगलेले. मानेला उचलितो बाळ, मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढुनी नागा हा डोलितो. बघा, प्रत्येक काव्यामधल्या ओळींमध्ये न, नोवे, नसे, कसले, कशाचे असे आपल्याला इथं संदर्भ, निषेध दर्शवणारे संदर्भ दिसतात किंवा पाहावयास मिळतात. न हे नभोमंडळ वारी राशी, न तारका फेणच हा तयाशी, न चंद्र हा वर्तुळ शेष झाला, न अंक तो विष्णू गमे निजेला. पहा, याही उदाहरणामध्ये न हा शब्द वारंवार आलेला दिसतो. म्हणजेच काय रे? तर उपमेयाला निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आपण होती अलंकार होतो. धन्यवाद.